ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय मित्रांनो, नमस्कार. उत्तिष्ठत जाग्रत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपली कविता आहे नका गमावू संधी आता. नका गमावू संधी आता. कारण जीवनामध्ये आपल्याला अनेकदा चांगल्या चांगल्या संध्या येतात, पण एकदा ती संधी आपण गमावली की आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करावा लागतो. पुन्हा ती संधी येईल किंवा नाही याची काहीही गॅरंटी नसते. म्हणून आलेली संधी कधी गमावू नये. ह्या कवितेमध्ये हाच विषय आपण घेतलेला आहे आणि त्यावर आज आपण चिंतन करणार आहोत. आनंदाचा स्रोत वाहतो निरंतर हृदयांतरी, बाह्य जगात आनंद शोधतो दुःखाची पडते पदरी. आता बघा, पहिली संधी आपल्याला कोणती मिळालेली आहे की हा मनुष्य जन्म. आता मनुष्य जन्म मिळाला ही एक सुवर्ण संधी आहे. कारण ह्या पूर्ण पृथ्वीवर मनुष्यासारखा दुसरा कोणताही प्राणी नाही. भगवंताचं जे क्रिएशन आहे त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट क्रिएशन आहे मनुष्य. आता ही संधी आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आनंद प्राप्त करण्यासाठी संधी मिळालेली आहे. कारण प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये काही ना काही कार्य करत असते, पण त्या प्रत्येक कार्यामागे उद्देश काय असतो? आनंद प्राप्त करणे. विद्यार्थी अभ्यास करतो कशासाठी? की तो परीक्षेमध्ये पास होईल, त्याला खूप चांगले मार्क मिळतील आणि त्याला आनंद होईल. कारण आनंद हा आपल्या स्वभावातच आहे आणि म्हणून आपण आयुष्यभर आनंदाचाच शोध घेत असतो. आपण आनंदाच्या शोधात असतो. बऱ्याच लोकांना वाटतं की आध्यात्मिक जीवनामध्ये तर कुठे आनंद आहे, आध्यात्मिक जीवनात दुःखच आहे. खूप कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, खडतड मार्ग आहे. तुम्ही कधी भगवान श्री रामकृष्णांना निरानंद बघितलं का? भगवान श्री रामकृष्ण नेहमी आनंदात राहायचे. आनंदात राहायचे. तुम्ही जर वचनामृत वाचलं त्यामध्ये आहे की हशा हशा, प्रत्येक गोष्टीवर सगळेजण हसायचे. एवढे विनोद, एवढी गंमत, एवढा आनंद. आता आध्यात्मिक जीवनामध्ये आनंद नसतो हे आपल्याला कुणी सांगितलं? अशी आपण धारणा करून बसलेलो आहे की आध्यात्मिक जीवन म्हणजे त्यामध्ये आपल्याला आनंद काही मिळणार नाही. मग कशाला आपण ह्या जगातला आनंद सोडून आध्यात्मिक जीवनाकडे जायचं? स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये खूप विनोद करायचे, खूप हसायचे. काही विदेशी लोक त्यांना म्हणाले की स्वामी, तुम्ही योगी आहात, तुम्ही असं हसायला नको, तुम्ही सिरियस राहिलं पाहिजे. स्वामीजी म्हणाले, मी आनंदाचा पुत्र, वी आर चिल्ड्रन ऑफ ब्लिस. आम्ही दुःख कशाला करायचं? माझं काही पोट दुखते का दुःख करायला? आम्ही आनंदामध्येच राहू. म्हणजे लोकांची अशी कल्पना आहे की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश केला की मग मनुष्य नेहमी दुःखी असतो, खूप सिरियस असतो, लंबा चेहरा, लांब चेहरा करून बसलेला असतो, लॉंग फेस आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्या जीवनामध्ये काहीही आनंद नसते. त्याचं जीवन खूप कष्टकर असतं, शुष्क असतं. अशा ह्या काही ज्या काही आपल्या कल्पना आहेत त्या सपशेल चुकीच्या आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश केलेला मनुष्य कधीही दुःखी राहू शकत नाही. इथे जर दुःख असतं तर मग इथे तो आलाच कशाला असता?
म्हणून हे लक्षात ठेवा की आपण आनंदाचाच शोध घेत आहोत. जन्मापासून आपण जे काही करतो ते आनंदाच्या शोधासाठीच करतो. इवन चोरसुद्धा चोरी करतो आनंदासाठी. त्याला वाटते की चोरी केल्यामुळे मला काहीतरी मिळेल, त्याला पैसा मिळतो. आता तो पैसा वाईट मार्गाने मिळवलेला असतो, पण त्यामध्ये सुद्धा त्याला आनंदच होतो. त्याला वाटते की माझ्या मुलाबाळांना, माझ्या घरच्या लोकांना मी आनंदी ठेवू शकेल, ह्या पैशामुळे मला आनंद मिळेल. म्हणजे प्रत्येक व्यक्ती काही ना काही करत असते. उद्देश असतो की आनंद मिळणे. आणि जगामध्ये आनंद मिळवणं काही वाईट नाही. मी असं म्हणत नाही की जगातले आनंद आपण सोडून दिले पाहिजे. आपण ते मिळवलेच पाहिजे. धर्माच्या मार्गाने मिळवले पाहिजे, मेहनत करून मिळवले पाहिजे. आपण जगामध्ये दुःखी राहण्याचं कारण काय आहे? आपण तर अमृताचे पुत्र आहोत. या जगामध्ये दुःखी राहायचे, जगामध्ये कष्ट भोगायचे आणि मग स्वर्गात जाऊन आनंद घ्यायचा, असा आपला धर्म कधी सांगत नाही. धर्म सांगतो की तुम्ही जगात राहा, जगाचे आनंद घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे तुम्ही जगामधले आनंद घेत आहात तोच काही अंतिम आनंद नाही. त्याच्यापेक्षाही अजून काहीतरी आहे, त्याच्यापेक्षाही उच्च प्रतीचा आनंद आहे. हे कधी विसरू नका. कधीही ह्या जगातल्या आनंदावर समाधान मानू नका किंवा तृप्त होऊ नका आणि समजू नका की आता आपल्याला काहीही प्राप्त करायचं नाही. हे आनंद जरी घेतले तरी त्यापेक्षाही अजून उच्च प्रतीचा आनंद जीवनामध्ये आहेच. नाहीतर मोठमोठे राजे रजवाडे सगळं काही असताना सोडून कशाला गेले असते? तर सिद्धार्थ गौतम राजकुमार होता, त्याला काही आनंदाचं कमी होतं? त्याला किती आनंद होता तरी तो ते आनंद सोडून का गेला? कारण सिद्धार्थ गौतमाला माहिती होते की यापेक्षाही उच्च आनंद आहे. हे कधी आपण विसरू नये. आपल्याला याचाच विसर पडतो. आणि बघा, हा जो उच्च प्रतीचा आनंद आहे तो फक्त मनुष्यालाच प्राप्त करून घेता येतो. बाकी कोणत्याही प्राणीमात्राला तो आनंद प्राप्त करून घेता येत नाही. ह्या जगातले भौतिक आनंद, विषयाचे आनंद सगळेच प्राप्त करून घेऊ शकतात, पण तो उच्च प्रतीचा जो आनंद आहे तो मनुष्यच एकमात्र प्राप्त करून घेण्याचा अधिकारी आहे. हे आपण कधीही विसरू नये. म्हणून आपल्याला मानव देह मिळालेला आहे. ही एक सुवर्ण संधी आहे. ह्या संधीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. या जगामध्ये आनंद घ्या, पण त्या आनंदामध्ये अडकून पडू नका, त्यामध्येच आसक्त होऊ नका, त्याला जीवनाचं अंतिम ध्येय समजू नका. हेच आपल्याला सगळे शास्त्र, सगळे संत, सगळे महापुरुष आपल्याला हेच सांगतात. ते असं म्हणत नाही की जगातले सगळे आनंद तुम्ही सोडून द्या, ते कधीच सांगत नाही. ते सांगतात की हे आनंद आहे, कारण हे सुद्धा एक ब्रह्माचंच रूप आहे, हा सुद्धा एक ब्रह्माचाच आनंद आहे, पण तो निम्न प्रतीचा आहे. कारण ब्रह्म या जगामध्ये व्यापलेला आहे, पण त्या ब्रह्माचा जो हे आविष्कार आहे जग, ह्या जगामध्ये पण आनंद आहे. पण एकच आहे की ह्या आनंदासोबत दुःख पण आहे. आपल्याला जर जगातले आनंद पाहिजे असेल तर दुःख स्वीकारण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. मला जगामध्ये नुसता आनंदच मिळाला पाहिजे असे स्वप्न आपण कधीही बघू नये, कारण ते शक्य नाही. सुख आणि दुःख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या जगामधले सुख तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला दुःख पण घ्यावेच लागतील, कारण हा जगाचा स्वभावच आहे. उन्हाळा आहे आणि हिवाळा पण आहे. हिवाळ्यामध्ये तुम्हाला जे कपडे आनंद देते, उलनचे कपडे हिवाळ्यामध्ये तुम्हाला आनंद देते, पण तेच उलनचे कपडे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्रास देतात. बघा, एकच कपडा आहे, पण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात एकापासून दुःख मिळते, दुसऱ्यापासून आपल्याला आनंद मिळतो. म्हणून ह्या जगाचा स्वभाव असा आहे हे जाणून ठेवा. ही मनात पक्की खुणगाट बांधून ठेवा.
आणि मग तुम्ही ह्या जगामध्ये प्रवेश करा. म्हणजे तुम्ही जगातले आनंद घ्याल, पण त्यामध्ये अडकून पडणार नाही, तिथे कुठेही आसक्त होणार नाही. कारण तुम्हाला माहिती असते की यापेक्षाही काहीतरी उच्च प्रतीचं आहे आणि ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. तेव्हा आपण यामध्ये अडकून पडलो तर ते मिळणं, मौल्यवान वस्तू आपल्याला मिळणारच नाही जीवनामध्ये. हेच आपल्याला सगळे सांगतात. विवेक नाही बुद्धीमध्ये, जरी लाभला मानव जन्म, निरर्थक जीवन जगतो, मानतो स्वतःशीच धन्य. आता बघा, जरी मनुष्य देह लाभलेला असला तरी भगवंताने आपल्याला विवेकबुद्धी दिलेली आहे, तिचा आपण वापरच करत नाही. आता जर त्या विवेकबुद्धीचा वापर केला तर ह्या जगातले कितीही आनंद आपल्याला मिळाले तरी आपण विवेक करू शकू की अरे हे इतके सगळे आनंद आहे, आपण आज आनंदामध्ये लोळत आहोत, पण एक दिवस हे सगळं जाणार आहे, हे सगळं नश्वर आहे. तेव्हा ही सुख काही कायमची आपल्याला राहणार नाही. आज आपलं शरीर तरुण आहे, आपण हे भोग घेऊ शकतो. काही दिवसानंतर शरीर म्हातारं होईल. मग हे एवढे जरी आपल्याकडे पैसे असले, विषय असले तरी आपण आनंद घेऊ शकणार नाही. म्हणजे हा विवेक बुद्धीमध्ये पाहिजे की ह्या जगातले सगळे आनंद क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, नश्वर आहे, एक दिवस जाणारे आहे. हा विवेक आपल्याला करता आला पाहिजे. आता ज्या मनुष्यामध्ये हा विवेकच नसतो तो ह्या आनंदालाच सर्व काही मानतो. त्याला वाटते की पैशानं सगळं काही मिळू शकते. पैशानं सगळं काही मिळू शकत नाही. असा जो मनुष्य विचार करतो ना, तो कुठेतरी चूक करतो आहे, त्याला भ्रम झालेला आहे. तुम्हाला जगातली प्रत्येक वस्तू काही पैशाने मिळू शकत नाही. असे पण लोक आहे की तुमच्या धनाला ठोकर मारून निघून जातात. तुम्ही कितीही पैसे द्यायचे कबूल केले तरी ते स्वीकारत नाही. भगवान श्री रामकृष्णांना पैशामध्ये कुठे आनंद होता? त्या मारवाड्याने त्यांना 10,000 रुपये दिले. ते म्हणाले की नाही, मला नाही पाहिजे, 10,000 रुपये घेऊन जा. त्यांना पैशामध्ये आनंद नव्हताच, कारण त्यांच्यामध्ये विवेक होता. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये कितीतरी सुंदर स्त्रिया, सुंदर तरुणी, त्या म्हणायच्या की स्वामीजी आमचा स्वीकार करा, तुम्हाला खूप धन मिळेल, आमच्याजवळ खूप प्रॉपर्टी आहे. पण स्वामीजींनी ती सुंदर मुलगी पण स्वीकारली नाही आणि त्यांचं धन पण स्वीकारलं नाही. कारण त्यांच्या बुद्धीमध्ये विवेक होता. त्यांना माहिती होते की हे कितीही जरी चांगलं असलं तरी एक दिवस हे विद्रूप होणारच आहे. आजची तरुणी उद्याची म्हातारी होणारच आहे. आजचा तरुण उद्या म्हातारा होणारच आहे. हा बुद्धीमध्ये विवेक होता की हे तारुण्य किती दिवसाचं आहे, 10-20 वर्षाचं, त्यानंतर तर म्हातारपण आहेच, दुःखच दुःख आहे. हा विवेक ज्यांच्या बुद्धीमध्ये असतो ते कधीही ह्या जगामध्ये आसक्त होत नाही. म्हणून मनुष्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे, त्याला विवेक करता आला पाहिजे, पण तो विवेक करत नाही आणि ह्या जगालाच शेवटपर्यंत सत्य समजतो. पण शेवटी जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला वाटते की अरे मी जीवनामध्ये केवढी मोठी चूक केलेली आहे. मला वाटलं की हे सगळं काही कायमचं राहणार आहे, पण आता मात्र हे सगळं मला सोडावं लागणार आहे. मग किती दुःख होतं मनुष्याला. आसक्तीमुळे दुःख होतं. तुम्ही या जगामध्ये राहिला, आनंद घेतला, त्यामुळे दुःख होत नाही, पण तुम्ही त्यावर आसक्त झाला. तुम्हाला वाटलं की हे कायमचेच आपल्यासोबत राहणार आहेत, असा भ्रम तुम्हाला झाला आणि त्यामुळे दुःखाचं कारण झालं. म्हणून मनुष्य शरीर मिळालं, बुद्धी मिळाली, आता विवेक केला पाहिजे ना. विवेक मनुष्यालाच दिलेला आहे. काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे. ह्या जगामधले सुख आहे, आनंद आहे, सगळं आहे, पण हे सगळं अनित्य आहे. एक दिवस जाणार आहे आणि ईश्वर किंवा ब्रह्म किंवा आत्मा हेच सत्य आहे.
आणि तो आनंद अनंत आनंद आहे. तिथे दुःख मुळीच नाही. तो आत्मानंद आहे, सगळ्यात श्रेष्ठ आनंद आहे. तो प्राप्त करून घेणं हे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. पण ते ध्येय हा विसरून जातो. ह्या नश्वर गोष्टीमध्येच आनंद मानतो. विवेक करत नाही की हे एक दिवस जाणार आहे आणि स्वतःला धन्य समजतो की मला एवढा मान सन्मान पैसे हे सगळं मिळालेलं आहे, मी किती धन्य आहे. मूढमती असे लोक काय निर्बुद्ध लोक आहेत. हे त्यांना कळत नाही की हे कितीही मिळालं, आज जो मनुष्य सन्मान करतो उद्या तोच मनुष्य तुम्हाला ठोकरा मारून काढून देतो. तुम्ही पदावर आहात, तुम्ही मंत्री आहात, लोक तुमचा सन्मान करेल. एकदा तुम्ही इलेक्शनमध्ये हारले, तुमची खुर्ची गेली की तुम्हाला कोणी विचारणारसुद्धा नाही. हे मनुष्याला कळत नाही. त्याला वाटतं की आपली खुर्ची कायमचीच राहील, आपल्याकडे सत्ता कायमचीच राहील. पण ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि जातात. तो त्यांचा स्वभावच आहे. कोणतीही गोष्ट कायमची तुमच्याकडे राहत नाही. कारण जग बदलणार आहे, जग परिवर्तनशील आहे. एकच गोष्ट काही टिकून राहत नाही. आज जसं आहे तसं हे जग उद्या राहणार नाही. त्याच्यामध्ये बदल होणारच आहे. किती घडामोडी होत आहे, प्रत्येक क्षणाला घडामोडी होत आहे. म्हणून बुद्धीमध्ये आपल्या विवेक करण्याची शक्ती पाहिजे. जर भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे तर आपल्याला विवेक तर करता आला पाहिजे. विवेक नाही बुद्धीमध्ये जरी लाभला मानव जन्म, निरर्थक जीवन जगतो मानतो स्वतःशीच धन्य. म्हणजे ह्या गोष्टीच्या मागे धागून निरर्थक जीवन जगतो आणि स्वतःला त्यामध्ये धन्यता मानतो. तो त्याला वाटते की वा मी इतरांपेक्षा किती श्रेष्ठ आहे, मी किती भाग्यवान आहे. आता हे कसलं भाग्य आहे. लोक पण येतात आमच्याकडे, आम्हाला हे मिळालं पाहिजे, आम्हाला ते मिळालं पाहिजे. आणि मिळालं, समजा एखादा परीक्षेमध्ये पास झाला, काय आनंद. महाराजांच्या आशीर्वादानं आमच्या मुलाला नोकरी मिळाली, पेढे वाटणार. परीक्षेमध्ये पास झाला, पेढे वाटणार. पण जर नोकरी गेली तर मग कुठे गेले आशीर्वाद. समजा काही कारणामुळे नोकरी गेली, रस्त्यावर येतो मनुष्य, भीक मागायची वेळ येते. खूप कर्ज घेऊन ठेवलं, घरं घेऊन ठेवली, कर्जावरती घरं घेतली, कार घेतली, आता नोकरीच गेली. आता ते कर्ज परतफेड करणार कसं. बरेच लोक आत्महत्या करतात. पण जेव्हा त्यांना ते मिळालं तेव्हा मात्र त्यांना खूप आनंद झाला, त्यांना धन्यता वाटली. किंवा चांगली नोकरी, चांगलं घर, चांगली कार, सगळं काही आपल्याला मिळालं. पण हे सगळं मिळालं तरी एवढा आनंद करू नका. त्या सुखासोबतच दुःख पण येऊ शकतं. येईल तसं नाही, पण येऊ शकतं. म्हणून त्यासाठी सुद्धा मनाची तयारी ठेवा. म्हणजे मग तुम्ही विचलित होणार नाही. मग तुमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. तुम्ही संकटाचा सामना करू शकाल. सुखदुःखामध्ये तुमचं माइंड समतोल राहील. ह्या सगळ्या गोष्टी बुद्धीमध्ये विवेक असेल तेव्हा कळेल ना. जर बुद्धीमध्ये विवेकच नसेल तर हा विचार कोण करणार. कोणीच करत नाही. आणि जगामध्ये मग सुखाविषयी दुःखच जास्त येते. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे, असे तुकाराम महाराज म्हणतात. अनेक जन्म वाहता आला, नाही शोधला कधी किनारा. मूढमतीच म्हणती त्याला जो घेई जगाचा आसरा. अनेक जन्म वाहता आला, नाही शोधला कधी किनारा. जे आपण ह्या भवसागरामध्ये अनेक जन्मापासून वाहत येत आहोत. एक जन्म नाही, अनेक जन्म, कितीतरी हजारो वर्ष होऊन गेले. आपण या धारेमध्ये वाहतच जात आहोत. पण कधीही किनारा शोधण्याचा प्रयत्न केला नाही. जर आत्तापर्यंत आपण किनारा शोधण्याचा प्रयत्न केला असता तर आपण हा भवसागर पार होऊन गेलो असतो. आपल्याला वाहत जायची गरज नव्हती. पण वाहत जाण्यामध्ये सहजता आहे,
कष्ट नाही, धारेसोबत चाललेलं आहे, प्रवाहासोबत वाहत आहे, संघर्ष कमी आहे. पण जेव्हा किनाऱ्यावर जायचं असतं तेव्हा प्रयत्न करावे लागतात. ह्या जगाचा जो करंट आहे, हा जगाचा जो प्रवाह आहे, तो इतका स्पीडमध्ये वाहत आहे, इतका जोरात वाहत आहे की त्यामधून बाहेर पडणं अशक्यप्राय वाटतं की यामधून आपण बाहेर पडणार कसं. पण बाहेर पडण्याचा मार्ग आहे. त्यासाठी तर भगवंत अवतार घेतात. ते सांगतात की तुम्ही भगवंताच्या नावाची नौका घ्या, त्या नौकेत बसा आणि पार व्हा समुद्र. पण आपण कधी भगवंताच्या नावाचा आश्रयच घेत नाही. आपण हा भवसागर पार करण्यासाठी प्रयत्नच करत नाही. अशा लोकांना म्हणतात मूढमती. पुन्हा पुन्हा जन्मतात, पुन्हा पुन्हा मरतात, पण मात्र आपला मार्ग बदलत नाही. कधी प्रयत्नच करत नाही की आपण हा भवसागर पार केला पाहिजे. इथे सहज वाहत जाण्यात काहीच अर्थ नाही. किती जन्म होऊन गेले, किती काळ लोटला, प्रत्येक वेळेस आपण मृत्यूच्या जबड्यात पडलो. आता मात्र ह्या मायेमध्ये आपल्याला फसायचं नाही. ही माया फसवी आहे, आपल्याला चीट करत आहे. अनेकदा आपल्याला यामध्ये मायेनं फसवलेलं आहे. आता तिच्या जाळ्यात सापडायचं नाही. आता भवसागर पार करून जायचं, जे पुन्हा पुन्हा जगामध्ये येऊन आपल्याला दुःख कष्ट भोगावे लागणार नाही. पण हे ज्या व्यक्तीला कळत नाही त्याला मूढमती म्हटलेलं आहे. मूढमतीचं म्हणती त्याला जो घेई जगाचा आसरा. अशा व्यक्तींना मूढमती म्हटलं आहे, कारण त्यांना वाटते की या जगाचा आसरा घेतल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. ह्या जगाचा आसरा घेऊन आपण कधीही सुरक्षित राहू शकत नाही. तुम्ही सुरक्षित राहणार कसे? कारण हा प्रवाह तर वाहत आहे आणि त्यामध्ये सगळे नष्ट होत आहे. मोठमोठे राजे महाराजे संत सगळेच्या सगळे वाहत गेलेले आहे. पण जे बुद्धिमान होते त्यांनी ह्या भवसागरामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ते भवसागर पार करून गेले. ते तुम्हाला मदत करायला तयार आहे. ते कधीकधी तुम्हाला मदत करायला येतात, अवतार घेतात, संत येतात, अवतार येतात, शास्त्र आहे, महापुरुष येतात. ते तुम्हाला सांगतात की अरे असा वाहत जाऊ नको, तुला मदत करायला आम्ही आहोत, धर हात धर आणि ये बाहेर. हा घाबरतो, नाही 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 मला बाहेर वगैरे काही नाही, हेच छान वाटते. म्हणजे बघा, जरी मार्ग आहे, तुम्हाला मदत करायला लोक पण आहे, तरी तुमची इच्छा नाही. कारण तुम्हाला त्यामध्येच आनंद वाटतो, कारण त्याच गोष्टी अनेक जन्म केलेले आहे. त्यामुळे आता सोडण्याची इच्छा होत नाही. जरी त्यामध्ये मृत्यू निश्चित आहे हे माहिती आहे आणि तरीसुद्धा प्रवाहाच्या बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. तर अशा लोकांना काय म्हणावं? अरे किनाऱ्याच्या बाहेर पडा, तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, आनंद मिळेल, भरपूर आनंद मिळेल. या प्रवाहासोबत वाहत जाण्यामध्ये काही आनंद नाही आहे. ते तुम्ही तर केलंच आहे अनेक दिवस. तुम्ही स्वातंत्र्याचा आनंद कधी उपभोगलाच नाही. तुम्ही या नदीच्या बाहेर पडल्यावर तुम्हाला किनारा दिसेल, त्यावर कितीतरी गोष्टी आहे, तुम्हाला आनंद देईल. झाडं आहे, फुलझाड आहे, पशु आहे, पक्षी आहे, सगळं आहे. पण नाही, याला काही या भवसागराच्या बाहेर पडायचंच नाही आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे मूढमती. सर्व शास्त्रे संत सांगती, बाहेर पडण्या मार्ग असे, सुखदुःखाच्या पलीकडे आत्मानंद विलसत असे. तेव्हा सगळे शास्त्र, सगळे संत आपल्याला मार्ग सांगतात की मार्ग आहे आणि या सुखदुःखाच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकता. ह्याच्या पलीकडे गेलात तर आत्मानंद आहे. तो आनंद की तुम्हाला जो अमरत्व देणारा आहे, तुम्हाला ह्या भवसागरामध्ये बुडवणारा नाही, तुम्हाला अनंत आनंद देणारा आहे. हा आनंद सोडा, ह्या संसाराचा नाश सोडा आणि किनारा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. सगळे लोक मदतीला आहेत सांगतात, पण आपल्या डोक्यात शिरतं कुठं? हा जो छोटा छोटा आनंद मिळतो, यामध्येच आपण एवढं समाधानी आहोत की आपल्याला असं वाटत नाही की यापेक्षाही काही मोठं असू शकतं.
यापेक्षाही जास्त आनंद असू शकतो अशी आपण कल्पनाच करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की हेही गेलं आणि तेही गेलं. जर आपण हे सोडून दिलं, अर्धी गेली आणि सगळी गेली, तर हे सोडून दिल्यामुळे हे पण जाणार आणि ते नाही मिळालं तर काय गॅरंटी आहे? ते मिळालं त्याची गॅरंटी नाही ना. म्हणून चिकाटी पाहिजे. नाही मिळेल, एका जन्मात 2 जन्मात नाही मिळेल, पण एक दिवस ते मिळणारच, कारण तेच आपलं स्वरूप आहे. आनंदच आपला स्वभाव आहे. एक दिवस आपल्याला नक्की मिळणार असा विश्वास पाहिजे आणि घाई करून होत नाही. चिकाटीपूर्वक प्रयत्न करावे लागेल. काही मिळालं नाही म्हणून आपल्याला खूप त्याबद्दल इम्पेशंट व्हायची गरज नाही. बरेचदा लोक म्हणणार अजूनही काही मिळालं नाही, अजूनही काही मिळालं नाही. कितीही वर्ष लागो, वाट बघण्याची तयारी पाहिजे. आपल्याला धैर्य ठेवावं लागेल. आपण धैर्य गमावून बसलो आणि काहीच मिळालं नाही म्हटलं, आपण कसं म्हणू शकतो काहीच मिळालं नाही? तुम्हाला कसं कळलं काही मिळालं नाही? तुमचं मन किती पवित्र झालं तुम्हाला कुठे माहिती आहे? तुम्ही बराच प्रवास केलेला आहे. तुमचा मार्ग सुगम झालेला आहे. कदाचित पुढच्या जन्मामध्येच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल. मग घाई कशाला करता? तुम्ही प्रयत्न करत जा. प्रत्येक प्रयत्नाचं काहीतरी फळ आहेच, ते वाया जाणार नाही. तुम्ही साधना केलेली वाया जाणार नाही. तुमचं मन पवित्र करेल, तुमच्यासोबत जाईल आणि तुम्ही तिथून पुढे तुमचा प्रवास सुरू कराल. तेव्हा प्रयत्न तर करा. फळाची अपेक्षा करू नका. प्रयत्न करता करतासुद्धा आनंद मिळतो. तुम्हाला अनुभूती येतील. तुम्हाला कळेल की काहीतरी आहे, इंद्रियाच्या पलीकडे काहीतरी आहे याचा तुम्हाला बोध होईल. थोडे थोडे तुम्हाला ग्लिम्सेस मिळतील. पण श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि पुढे पुढे जात राहा. मायेचे जग भुरळ पाडते, हे जाळी तोडून फेका. अनेक जन्म अज्ञानातच गेले, आता संधी गमावू नका. हे मायेचं जग जीवाला भुरळ पाडते. तेच तर काम आहे मायेचं. ती ह्या जीवाला ह्या भवबंधनातून मुक्त होऊ देत नाही. कारण हे मायेचं राज्य आहे. तिला वाटते की हे जीव सगळे आपल्या कंट्रोलमध्ये राहिले पाहिजे. म्हणून जीवासमोर अनेक प्रकारचे प्रलोभनं ती टाकत असते आणि हे प्रलोभनं टाकल्यामुळे जीव त्यामध्ये अडकला जातो. त्याला त्यामध्येच मजा वाटते. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की गोडाऊनमध्ये मोठमोठी पोती ठेवलेली आहे, सगळी धान्याने भरलेली आहे, पण आतमध्ये उंदरं जाऊ नये म्हणून तो मालक काय करतो, 1 किलोच्या लाह्या करतो, त्याला गूळ लावतो आणि दरवाजा खिडक्याजवळ सोडून देतो. उंदरं येतात, रात्रभर त्या लाह्या खात बसतात, पण आतमध्ये शिरण्याचा प्रयत्नच करत नाही. कारण त्यांना त्या लाह्या खाण्यामध्येच आनंद वाटतो. त्या गोडाऊनमध्ये आतमध्ये गेलं तर आपल्याला भरपूर माल मिळेल, आयुष्यभर आपल्याला पुरेल, एवढं सगळं तिथे भरलेलं आहे. तरी ते जाण्यास प्रवृत्त होत नाही, कारण त्यांना त्या लाह्यामध्येच आनंद आहे. तसं आपल्याला ह्या जगामधल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर आनंद वाटत असेल तर तो आत्मानंद आपल्याला मिळणार कसा? तो तर आपला जन्मसिद्ध हक्क आहे. तो आपल्या आतमध्येच आहे, आपलं स्वरूपच आहे. आणि तरीसुद्धा ह्या मायेच्या जगामध्ये आल्यानंतर हे जग खरं वाटू लागतं. ही माया भुरळ पाडते, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दाखवते आणि आपण त्यामध्ये अडकून पडतो आणि कधी अंतर्मुख होऊन बघण्याचा प्रयत्न करत नाही की आतमध्येच तर सगळं आहे. जे काही आपण शोधत आहोत तो आनंद तर आतमध्येच आहे. तो कशावरही अवलंबून नाही, कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही. हे जीवाला कळू देत नाही, ही माया कळू देत नाही. म्हणून या मायेचं बंधन तोडून फेका आणि स्वतःचा शोध घ्या. त्या आनंदाचा शोध आतमध्ये घ्या. बाहेर तो खरा आनंद नाही. खरा आनंद आपल्या आतमध्ये आहे, कारण आपल्या आतमध्येच आत्मा आहे. आणि तो आनंद प्राप्त झाला की मग तुम्हाला कोणत्या आनंदाची गरज नाही, कारण त्यापेक्षा जास्त मग काही उरतच नाही. म्हणून मायेचे जग भुरळ पाडते, हे जाळे तोडून फेका. अनेक जन्म अज्ञानातच गेले, आता संधी गमावू नका. अनेक जन्म आपले अज्ञानामध्ये गेले. स्वतःला न जाणून घेताच आपले जन्म गेले.
पण ही संधी आता तरी गमावू नका. यावेळेस तुम्हाला मनुष्यदेह मिळाला, पुढे मिळेल की नाही याची काहीही गॅरंटी नाही. 84 लक्ष योन्या आहेत, काही गॅरंटी आहे का? तेव्हा पुढे गॅरंटी नाही. मिळालेलं आहे तुमच्या पुण्यकर्मामुळे, तुम्हाला हा मनुष्यजन्म लाभलेला आहे. याच जन्मामध्ये तो आनंद प्राप्त करून घ्या आणि ह्या भवसागराच्या पलीकडे जा. ह्या संसारामध्ये अजून वाहत जाऊ नका. भरपूर जन्म गेले आपण वाहत जात आहोत. या जन्मात तरी भवसागर पार करून पलीकडच्या तीराला जा, पलीकडच्या किनाऱ्यावर जा आणि स्वतःच्या आत्म्याचा आनंद अनुभवा, मुक्तीचा आनंद अनुभवा. सगळं काही तुमच्यामध्ये आहे, पण तुम्ही शोधता कुठे? जगामध्ये. ज्या गोष्टी जगामध्ये मिळू शकत नाही त्या तुम्हाला कशा मिळणार? ज्या गोष्टी आतमध्ये आहे त्या बाहेर मिळणार कशा? चुकीच्या ठिकाणी आपण तो आनंद शोधतो आणि शेवटी आपल्या पदरामध्ये दुःखच पडते. म्हणून आता आतमध्ये शोधा, तो आनंद तुमच्यामध्येच आहे. जन्ममृत्यूचे बंधन तोडतो त्यालाच म्हणावे शूरवीर. जगाच्या मोहात जो पडतो होतो तो मायेचा शिकार. जो जन्ममृत्यूचे बंधन तोडून ह्या पिंजऱ्याच्या बाहेर पडतो तोच खरा शूर आणि वीर आहे. तोच खरा धीर पुरुष आहे. तोच विवेकी आहे. तोच बुद्धिमान आहे. त्यालाच बुद्धिमान म्हटलं पाहिजे. कारण ह्या मायेचं बंधन तोडणं सगळ्यांना शक्य नाही. हे शूरवीरांचंच कार्य आहे. कारण मनुष्य दुर्बल आहे, त्याचं मन दुर्बल आहे. काही केल्या तो सोडू शकत नाही. त्याला कितीही समजावून सांगा तरी त्याला कळत नाही. एवढी त्याची आसक्ती असते की तो यालाच सत्य समजतो. आयुष्यभर शास्त्र वाचले असेल तरी त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होत नाही. तरी त्याला वाटत नाही की हे जग नश्वर आहे, आपण सोडून गेलो पाहिजे. तो पक्का चिकटून राहतो या जगाला आणि शेवटी काय होतं? मायेचा शिकार होतो. प्रत्येक वेळेस मायेचा शिकार बनतो आणि माया मग त्याला फेकून देते, दुसरा व्यक्ती आणते, त्याच्या बदल्यावर पुन्हा नवीन निर्माण करते. आणि ते आपण म्हणतो ना, ते तेलाचा घाणा असतो ना, त्या तेलाच्या घाण्यासारखं माया आपल्याकडून तेल काढून घेते आणि तेल काढून घेतलं की मग फेकून देते. असंच आपण त्या घाण्याच्या बैलासारखं फिरत राहतो. ह्या संसार चक्रामध्ये आपण फिरत राहतो आणि माया तेल काढत राहते आणि आपण मात्र नष्ट होतो. हे असं अनेक जन्म आपण करत आलेलो आहेत, तरी अजूनही आपल्याला ते कळलेलं नाही. अजूनही आपली धारणा झालेली नाही. अजूनही आपल्या हृदयामध्ये शिरलेलं नाही. त्यामुळे आपलं जीवन बदलत नाही. जर आपल्याला कळलं असतं की अरे हे तर फसवेगिरी आहे, हे तर आवळा देऊन कोळं काढण्यासारखं आहे, ही माया तर आपल्याला फसवत आहे, आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे, आपला आनंद हिरावून घेतलेला आहे, हे जर जीवाला कळलं, ह्या मायेची फसवेगिरी जर जीवाला कळली तर तो या मायेच्या जाळ्यात पडणार कसा? पण माया त्याला कसंही करून या जाळ्यात बांधूनच ठेवण्याचा प्रयत्न करते. तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काहीतरी प्रलोभनं दाखवतील, त्याला काहीतरी देईल आणि तो पुन्हा त्या जाळ्यामध्ये परत येईल. आज आपण बघतो की सेलफोनमुळे सगळं जग आपल्या हाती आहे. या मायेनं आपल्याला हे एक बाहुलं दिलं, हे खेळणी दिली. आता सगळे लोक या खेळणीच्याच मागे आहे. रात्रंदिवस बघावं तर प्रत्येकजण आपल्या हाती फोन घेऊन काहीतरी बघत आहे. त्याला इतरांशी बोलण्याची पण वेळ नाही आहे. आता हे एक खेळणं मनुष्याला मायेनं दिलं आणि त्याला आता याच्यामध्ये भुलवून ठेवलं. रात्रंदिवस तो आपला फोन घेऊनच खेळत बसतो. त्याच्यामध्ये कितीतरी प्रकारचे खेळ आहे, काय काय नाही, सगळंच आहे. आता बघा, माया नवीन नवीन यंत्र निर्माण करते आणि जीवाला भुरळ पाडते आणि जीवाला त्यामध्ये आनंद वाटतो. मग तो सोडू शकत नाही, अजूनच तो जगावर आसक्त होतो. म्हणजे बघा, अशा प्रकारे जीवाला कशाप्रकारे ही माया आपल्या जाळ्यामध्ये अडकवते.
मनुष्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे, विवेक दिलेला आहे, हा जन्म दिलेला आहे, मनुष्य जन्म ही एक सुवर्ण संधी आहे. ह्या संधीचा आपण वापर करून घेतला पाहिजे आणि ह्या भवसागराच्या पलीकडे गेलो पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून ही जी संधी मिळालेली आहे ती आता सोडू नका. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊ आणि आपल्या आजच्या चिंतनाला आपण विराम देऊ. नका गमावू संधी आता, आनंदाचा स्रोत वाहतो निरंतर हृदयांतरी, बाह्य जगात आनंद शोधतो दुःखची पडते पदरी. विवेक नाही बुद्धीमध्ये जरी लाभला मानव जन्म, निरर्थक जीवन जगतो मानतो स्वतःशीच धन्य. अनेक जन्म वाहता आला नाही शोधला कधी किनारा, मूढमतीच्या म्हणती त्याला जो घेई जगाचा आसरा. सर्व शास्त्रे संत सांगती बाहेर पडण्या मार्ग असे, सुखदुःखाच्या पलीकडे आत्मानंद विलसत असे. मायेचे जग भुरळ पाडते हे जाळे तोडून फेका, अनेक जन्म अज्ञानातच गेले आता संधी गमावू नका. जन्ममृत्यूचे बंधन तोडतो त्यालाच म्हणावे शूरवीर, जगाच्या मोहात जो पडतो होतो तो मायेचा शिकार, होतो तो मायेचा शिकार. तेव्हा आपल्या चिंतनाला आपण आज इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.